नमस्कार. ही पीक पाहणी कशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वावर या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक आणि कमेंट करा. ही पीक पाहणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवर जाऊन पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करायचे आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ते ॲप ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर महसूल विभाग निवडा असा एक पॉपअप येईल. त्या पॉपअपवर आपला महसूल विभाग निवडून पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा. शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून संकेतांक पाठवावर क्लिक करायचं आहे. संकेतांक पाठवावर क्लिक केल्यानंतर आपले नाव प्रविष्ट करायचे आहे. नाव प्रविष्ट केल्यानंतर संकेतांक पाठविला जाईल. 4 अंकी आलेला संकेतांक आल्यानंतर 4 अंकी संकेतांक टाकून नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचे आहे. नोंदणी करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली असा एक मेसेज येईल. परत एकदा संकेतांक पाठवा या पर्यायावर क्लिक करून 4 अंकी संकेतांक पाठवायचा आहे. 4 अंकी संकेतांक पाठवून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. लॉग इन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे नवीन खातेदार नोंदणी करा असे एक ऑप्शन येईल. त्या ऑप्शनमध्ये आपला विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचे आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जावर क्लिक करायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपला गट क्रमांक प्रविष्ट करायचा आहे. गट क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर सुद्धा खातेदार निवडा. यामध्ये ज्या शेतकऱ्याची आपल्याला ही पीक पाहणी करायची आहे त्या शेतकऱ्याचे नाव निवडायचे आणि पुढे जा पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढे जा पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी यशस्वी झाली आहे असा एक पॉपअप येईल. नंतर खातेदाराचे नाव सिलेक्ट करून पुढे जा पर्यायावर क्लिक करायचे आहे. नंतर पीक माहिती नोंदवा हा पर्याय दिसेल. त्या पर्यायामध्ये जाऊन खाते क्रमांक, गट क्रमांक आणि जमिनीचे क्षेत्रफळ, हंगाम निवडायचा आहे खरीप, पिकाचा वर्ग निवडायचा एक पीक किंवा मिश्र पीक आहे म्हणून, पिकाचा प्रकार, पिकाचे नाव आणि क्षेत्रफळ किती क्षेत्रात आपल्याला पीक पाहणी करायची आहे तेवढे क्षेत्र भरायचे आहे. मला सध्या पूर्ण क्षेत्राची पाहणी करायची आहे म्हणून पूर्ण क्षेत्र भरलं. जलसिंचनाचे साधन लिहायचे आहे, ठिबक सिंचन पद्धती आणि लागवड दिनांक प्रविष्ट करून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे. पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर आपला गट क्रमांक दाखवेल. आपण गटापासून किती दूर आहेत ते अंतर पण दाखवेल. गटापासून दूर असल्यास अद्याप करा पर्यायावर क्लिक करायचा आहे. नंतर पुढे जा बटनावर क्लिक करून आपल्या पिकाचे 2 फोटो घ्यायचे आहे. एक फोटो घेऊन ओके या बटनावर क्लिक करायचा आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर आपले दोन्ही फोटो घेणं होतील. नंतर पुढे जा पर्यायावर क्लिक करून वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो या पर्यायावर क्लिक करून ओके करायचे आहे. पिकाची माहिती साठवली गेली हा पर्याय येईल. पिकाची माहिती साठवली गेली. नंतर पिकाची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करून आपण पिकाची माहिती भरलेली आहे ते यामध्ये दुरुस्ती पण करू शकतो आपण 24 घंट्यामध्ये किंवा ते नष्ट करून